भारतीय शक्ती प्रदर्शनानंतर घाबरलेल्या पाकिस्तानची जगभर धावाधाव। अमेरिका, रशिया, तुर्कस्तानसह इस्लामी देशांकडे पसरला पदर। भारताला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनाही साकडं। आज सुरक्षा परिषदेची बैठक। भारताने पाकिस्तानचं पुन्हा दाबलं नाक। चिनाब नदीवरील पगलीहार धरणाचे दरवाजे अचानक बंद केले। गाळ उपशाचं दिलं कारण चिनाब कोरडी झाल्यास पाकिस्तानातील पंजाबची पाणी कोंडी। दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला तुर्कस्तानचा पाठिंबा। तुर्कस्तानची युद्धनौका कराची बंदरामध्ये दाखल। मोठे देश भारतासोबत, मात्र तुर्कस्तानची पाकिस्तानशी हातमिळवणी। देशातल्या लोकांना जे हवंय ते नक्की होईल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांचं पाकिस्तानची तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य। देशाकडे वाकडी नजर करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्याचा इशारा। घाबरलेल्या पाकिस्तानी संसदेचं आज विशेष अधिवेशन। भारताशी तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नेते आज काय मुक्ताफळं उधळणार याकडे लक्ष। इम्रान खानच्या पार्टीचा अधिवेशनावरती बहिष्कार। पहलगाम हल्ल्याच्या मुद्द्यावरनं सरकारला पाठिंबा देणाऱ्या पवारांची अडचण वाढू नये म्हणून सर्वपक्षीय बैठकीला जाणीव। संजय राऊतांकडून पवारांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील जाहीर। काँग्रेस रिकामी करा। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। एबीपी माझाच्या हाती बावनकुळेंची ऑडिओ क्लिप। भाजप ही काँग्रेस फोडणारी चेटकीण। काँग्रेस खाली करण्याचा सल्ला देणाऱ्या बावनकुळेंवरती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांचं टीकास्त्र। शिंदे फडणवीसांना सीएम मानायला तयार नाहीत, तर फडणवीसांच्या आदेशानुसारच अजितदादांकडून शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी। संजय राऊतांचा आरोप। राज्यात 12वीचा एकूण निकाल 91.88%। कोकण विभाग यंदाही अव्वल स्थानी। नेहमीप्रमाणे मुलींनी मारली बाजी। 89.46% घेत लातूरचा निकाल सर्वात कमी। ऑपरेशन ब्लू स्टार ही एक चूक होती, राहुल गांधींनी केलं मान्य। 80च्या दशकामध्ये काँग्रेसने केलेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारण्यास तयार, राहुल गांधींचं वक्तव्य। अभिनेता एजाज खानवर बलात्काराचा गुन्हा दाखल। हाऊस अरेस्टच्या अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। धर्म बदलून लग्न करण्याचं दिलं होतं आश्वासन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।